आजच्या आयोजित या मोर्चाचं निवेदन या ठिकाणी आम्ही स्वीकारलेलं आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं शिष्टमंडळ आता ऑफिसमध्ये बसतो आम्ही आणि त्याच्यावर चर्चा करतो आणि त्याच्यानुसार जी काही कार्यपद्धती आहे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याबद्दलची प्रक्रिया शिष्टमंडळाला सांगण्यात येईल। आपण या ठिकाणी अतिशय शांततेने हा मोर्चा आणलेला आहे, अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपण बसलेले आहात। माझं आव्हान आहे की अशाच पद्धतीने या ठिकाणी शांततेने आपला मोर्चा या ठिकाणी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जे काही बाबी त्या ठिकाणी होतील त्याचं देखील कॉपी शिष्टमंडळाला दिली जाईल आणि त्यानंतर आपण शांततेने या ठिकाणाहून जायचं आहे असं मी या ठिकाणी प्रशासनातर्फे आवाहन करतो। धन्यवाद। तीन मुद्दे जरा हे 50% आमच्या हातात आहे शांततेने मोर्चाचा, बरोबर आहे ना। मागण्या मान्य करणं तुमच्या हातात आहे, तुम्ही 100% मागण्या मान्य करा म्हणजे आम्ही 100% शांतता ठेवतो, बरोबर आहे ना। रात्रीपर्यंत आपण बसायचा निर्णय घेतला, रात्रीपर्यंत सकाळपर्यंत, बरोबर आहे। निर्णय असा झालेला आमचा, आम्ही तुमच्या हातात ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल गेल्या 6 महिन्यात काही कार्यवाही झाली नाही, त्या मागण्यांबद्दल आम्ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने मांडलेलं आहे। तर त्या मागण्यांबद्दल आम्ही आग्रही आहोत, तर आपण चर्चा करायला हरकत नाही, सगळेजण आम्ही शिष्टमंडळ येऊ। आणि तहसीलदार साहेबांनी इथे येऊन आश्वासन दिलेलं आहे, निवेदन स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचे आणि पोलीस अधिकारी साहेब यांचे आभार मानतो। आणि आपल्या चर्चेसाठी शिष्टमंडळ आता कॉम्रेड सुशील राऊत यांनी जे नावं वाचून दाखवले ते शिष्टमंडळ हे आतमध्ये जाईल, बाकी इथे सभा चालूच राहील।